विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं ध्येय मुख्यमंत्री होणं नाही असं अजित पवारांनी म्हटलं तर माझं ध्येय 175 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणं आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडून आल्यावर होईल असं महत्त्वाचं वक्तव्य देखील लोकशाही मराठी सोबत बोलताना अजित पवारांनी केलं। आम्ही तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणतात। लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट देखील अजित पवारांनी केलेले आहेत। महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतील। 175 पेक्षा जास्त जागा आमच्या आल्यानंतर आम्ही सगळे आमदार बसू, चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्याबद्दलचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ। कार्यकर्त्यांची इच्छा मी एकट्याने मुख्यमंत्री व्हावं असं नाही। आज महाराष्ट्रात तुम्ही नजर टाकली तर जवळपास 25 अशी नावं निघतील की त्यांचे कार्यकर्ते बोर्ड लावतात, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीने त्यांना वाटतं, असं तुम्हाला पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।